तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे. तर यांच्याकडून इथं विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे ऑर्थोपेडिक्स. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MS ऑर्थो किंवा D ऑर्थो इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD पेडिट्रिक किंवा DCH किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ॲनेस्थेसिस्ट. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD ॲनेस्थेसिया किंवा DA किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सर्जन. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MS जनरल सर्जरी किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे रेडिओलॉजिस्ट. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD रेडिओलॉजी किंवा DMRD इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे फिजिशियन. तर यासाठी इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MD मेडिसिन किंवा DNB इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑप्थोमॉलॉजिस्ट. त्यानंतरचे पद आहे ऑप्थोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MS ऑप्थॉलॉजी किंवा DOMS इथं लागणार आहे आणि जे वेतन तुम्हाला मिळणार आहे तर ते इथं दिलेले आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी इथं विविध कार्यक्रमांतर्गत 31 जागा आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MBBS लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. तर त्या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. म्हणजे ही पदे 29 जून 2025 पर्यंत इथं असणार आहेत. तसेच या पदांसाठी तुम्हाला एकत्रित मानधन इथं देण्यात येणार आहे आणि अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी अर्जांची छाननी करून गुणक्रमे यादी तयार करण्यात येऊन गुणवत्तेनुसार इथं निवड करण्यात येणार आहे उमेदवारांची. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. तसेच मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच अर्जासोबत तुम्हाला एक कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपयाची टपालाची तिकीट लावलेली असेल तर तो अर्जासोबत तुम्हाला इथे जोडायचा आहे. तसेच अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायचे आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट फोटो, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते समक्ष इथं सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.